विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, सहकार वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 31 मार्च 2023 ही तारीख सहकार क्षेत्रासाठी खूप महत्त्वाची ठरली आहे, कारण या तारखेनंतर लेखा परीक्षणाची म्हणजेच ऑडिटची संपूर्ण पद्धतच बदलून गेली आहे। आता प्रत्येक संस्थेची तपासणी एका नवीन 600 गुणांच्या प्रणालीनुसार होते आहे। चला तर मग आज आपण ही नवीन पद्धत अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊया। हो, याला एक नवीन परीक्षा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। 31 मार्च 2023 पासून प्रत्येक सहकारी संस्थेसाठी ही नवीन मूल्यांकन पद्धती लागू झाली आहे। असं समजा की ही एक 600 गुणांची प्रश्नपत्रिकाच आहे, जी आता प्रत्येक संस्थेला सोडवावी लागणार आहे। आणि हो, या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरच संस्थेचा दर्जा आणि तिचं भविष्य अवलंबून असणार आहे। यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल कोणता, तर तो आहे दृष्टिकोनातला बदल। बघा, पूर्वी काय व्हायचं, ऑडिट हे बऱ्याच अंशी ऑडिटरच्या वैयक्तिक मतावर अवलंबून असायचं, ते व्यक्तिनिष्ठ होतं। पण आता तसं राहिलेलं नाहीये। आता एक निश्चित गुणांवर आधारित प्रणाली आलेली आहे। यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक वस्तुनिष्ठता, एक पारदर्शकता आली आहे। याचा सरळ अर्थ आहे की आता ऑडिटरच्या मर्जीवर संस्थेचा वर्ग ठरणार नाही, तर कामगिरीवर ठरेल। चला तर मग या नवीन परीक्षेचं स्वरूप जरा आणखी खोलात जाऊन समजून घेऊया। सुरुवातीला हे एक आव्हान वाटू शकतं, पण काळजी करू नका। योग्य माहिती आणि तयारी असेल तर यात यश मिळवणं नक्कीच शक्य आहे। सगळ्यात आधी एक गोष्ट आपण सगळ्यांनी मनात पक्की ठेवायला हवी। ऑडिट म्हणजे काही पोस्टमॉर्टम नाहीये की फक्त झालेल्या चुका शोधून काढायच्या, नाही। ह्या नवीन प्रणालीचा खरा उद्देश आहे संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक मार्गदर्शक नकाशा तयार करणं। हे मूल्यांकन आपल्याला आरसा दाखवतं की आज आपण कुठे आहोत आणि भविष्यात संस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी कुठे संधी आहेत। बरं, मग आता प्रश्न येतो की हे 600 गुण नक्की दिले कशाच्या आधारावर जातात? या मूल्यांकनाचा जो पाया आहे तो कॅमेल्स म्हणजेच CAMELS या आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेवर आधारित आहे। हे 6 घटकच आहेत जे आपल्या संस्थेच्या सर्वांगीण कामगिरीचं मोजमाप करतात। तर हे कॅमेल्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रमाणित रेटिंग सिस्टम आहे। या सिस्टमद्वारे कोणत्याही सहकारी संस्थेची आर्थिक आणि कार्यात्मक स्थिती 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपासली जाते आणि यात 6 क्षेत्रांमधल्या कामगिरीच्या आधारावर संस्थेला 600 पैकी गुण दिले जातात। हे आहेत ते 6 आधारस्तंभ। चला एक एक करून पाहू। C म्हणजे कॅपिटल ॲडिक्वेसी, अर्थात भांडवल पर्याप्तता। म्हणजे काय, तर संस्थेकडे अनपेक्षित नुकसान सोसण्यासाठी पुरेसं भांडवल आहे का? A म्हणजे ॲसेट क्वालिटी, म्हणजेच मालमत्तेची गुणवत्ता, संस्थेने दिलेली कर्ज किती सुरक्षित आहेत। M म्हणजे मॅनेजमेंट, संस्थेचं व्यवस्थापन किती कार्यक्षम आहे। E म्हणजे अर्निंग्स क्वालिटी, संस्थेची कमाई स्थिर आणि टिकणारी आहे का। L म्हणजे लिक्विडिटी, अर्थात तरलता, रोजच्या गरजांसाठी संस्थेकडे पुरेशी रोकड आहे का। आणि शेवटचं S म्हणजे सिस्टम्स अँड कंट्रोल्स, संस्थेतील प्रक्रिया आणि नियंत्रणं किती मजबूत आहेत। यात 6 विषयांवर संस्थेला गुण मिळवायचे आहेत। आता या नवीन प्रणालीतल्या सगळ्यात मोठ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या बदलाकडे येऊया। तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग, म्हणजेच नकारात्मक गुणांची तरतूद। हो, आपण बरोबर ऐकलंय, काही चुकांसाठी आता गुण कापले जाणार आहेत। चला एक साधं पण खूप महत्त्वाचं उदाहरण पाहूया। अनेक संस्थांमध्ये बँक रिकन्सिलिएशन म्हणजेच बँक ताळमेळ वेळेवर पूर्ण होत नाही। समजा या ताळमेळ पत्रकात 6 महिन्यांपेक्षा जुन्या नोंदी सापडल्या, तर त्याचे परिणाम आता गंभीर असू शकतात। आणि परिणाम काय होतो माहितीये? या एका चुकीसाठी संस्थेला थेट 15 नकारात्मक गुण मिळतात, -15। विचार करा, 600 पैकी 15 गुण फक्त एका चुकीमुळे कमी होतात। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आता छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही। पण थांबा, या नकारात्मक गुणांकडे फक्त धोका म्हणून पाहू नका। खरं तर ही एक मोठी संधी आहे। हे निगेटिव्ह मार्क्स आपल्याला आरसा दाखवतात। ते आपल्याला स्पष्टपणे सांगतात की आपल्या संस्थेत नेमकी कुठे चूक होते आहे आणि कुठे तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे।
त्यामुळे ही व्यवस्था शिक्षा देणारी नाहीये, तर सुधारणेसाठी योग्य दिशा देणारी आहे. ठीक आहे. मग आता प्रश्न येतो की या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी तयारी कशी करायची? कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर आपण लक्ष केंद्रित करायला हवं? चला आता तेच पाहूया. यशस्वी तयारीसाठी मुख्यत्वे 4 पायऱ्या आहेत, ज्यांच्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं, NPA आणि प्रोव्हिजनिंगचं योग्य व्यवस्थापन. NPA म्हणजे बुडीत किंवा थकीत कर्ज. यावर नियंत्रण ठेवणं आणि त्यासाठी योग्य तरतूद करणं हे संस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. दुसरं, संस्थेतील अंतर्गत नियंत्रण प्रणाली मजबूत करणं. तिसरं, सगळी धोरणं आणि रेकॉर्ड्स, कागदपत्र अद्ययावत ठेवणं. आणि चौथं, सर्व प्रकारचे ताळमेळ नियमितपणे पूर्ण करणं. ह्या 4 क्षेत्रांवर नीट लक्ष दिलं तर गुणांमध्ये नक्कीच मोठा फरक पडू शकतो. आता आपण अंतर्गत नियंत्रणे मजबूत करणे असं म्हणालो, पण यात नेमकं काय काय येतं? तर बघा, यात अनेक गोष्टी आहेत. जसं की आपल्या संस्थेचं सिस्टीम आणि IT ऑडिट नियमितपणे होतं का? पासवर्डसाठी चांगली पॉलिसी आहे का? KYC नियमांचं काटेकोरपणे पालन होतं का? मालमत्ता आणि ठेवींचा योग्य विमा काढलेला आहे का? आणि वेळेवर कर भरले जातात का? या सगळ्या गोष्टी लेखापरीक्षणात बारकाईने तपासल्या जातात. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. हे लेखापरीक्षण केवळ एक वार्षिक प्रक्रिया नाही, तर ते संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेणारं एक महत्त्वाचं साधन आहे. याचं अंतिम ध्येय संस्थेला अधिक मजबूत, पारदर्शक आणि स्थिर बनवणं हेच आहे. या परीक्षेत मिळवलेले चांगले गुण म्हणजे केवळ भिंतीवर लावायचं प्रमाणपत्र नाहीये, ते संस्थेच्या सर्वांगीण आरोग्याचं प्रतिबिंब आहे. चांगले गुण मिळतात म्हणजे संस्थेत सुधारणा होत आहे, सभासदांचा विश्वास वाढतो आहे, संस्थेला आर्थिक स्थिरता मिळते आहे आणि नियमांचं पालन व्यवस्थित होत आहे. या सगळ्याचा थेट परिणाम संस्थेच्या विश्वासार्हतेवर आणि प्रगतीवर होतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो प्रत्येकाने आपापल्या संस्थेला विचारायला हवा, या नवीन परीक्षेसाठी, या नवीन आव्हानासाठी आपली संस्था खरोखर तयार आहे का? यावर गंभीरपणे विचार करण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे. या 600 गुणांच्या लेखापरीक्षणाबद्दल आणि सहकार क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या नियमांबद्दल अधिक सविस्तर मार्गदर्शन मिळवण्यासाठी सहकार वार्तासोबत जोडलेले रहा. आम्ही या नवीन आव्हानासाठी तयार होण्यास आपल्याला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर आहोत. धन्यवाद.